नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि खूप महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण गुरुवारी केल्याच पाहिजेत. त्या आपण गोष्टी आज आपण बघणार आहोत. बघा, अर्थात आपण स्वामींचे भक्त आहोत, स्वामींची सेवा आपण करतोय. इतर वेळी आपल्याला शक्य नाही, पण गुरुवारच्या दिवशी ज्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी होतात त्या घरातून त्या घरावरती अखंड महाराजांचा कृपा आशीर्वाद राहतो, यात काही शंका नाही. ज्या घरामध्ये गुरुवारी या गोष्टी होतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास्तव्य करते, घर सुखासमाधानानं नांदत असतं, यात काही शंका नाही. तर बघा, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला गुरुवारी केल्याच पाहिजेत, ज्या अर्थी आपण महाराजांची सेवा करतोय, महाराज आपल्या घरामध्ये आहेत, महाराजांचं अस्तित्व आपल्या घरामध्ये आहे, त्या अर्थी गुरुवारी तरी ॲटलिस्ट गुरुवारी तरी आपल्या घरामध्ये या गोष्टी झाल्याच पाहिजेत. तर बघा, कधी आता अर्थात आपण सगळेजण, तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळेजण आपण खूप बिझी असतो. काही महिला अशा आहेत की ज्या जॉब करतात, काहींना लहान मुलं आहेत, लहान मुलं बाळ आहेत, त्यांना त्यांच्यामुळं या सगळ्या गोष्टी रोज करायला मिळत नाहीत. तर अशा गोष्टी आपण वेळात वेळ काढून गुरुवारी तरी केल्या पाहिजेत. गुरुवारी एक दिवस लवकर उठा आणि या सगळ्या गोष्टी करून बघा, तुमचा सगळा आठवडा खूप छान जाईल आणि तुमच्या घरातसुद्धा एक पॉझिटिव्हिटी कायम टिकून राहील. आता काय करायचं बघा, गुरुवार म्हटलं की अर्थात आपल्या सगळ्यांचा आवडता वार आहे आणि आपल्या दत्तगुरूंना आणि महाराजांना समर्पित असा गुरुवार आहे. तर आपल्या गुरूंचा वार म्हणून गुरुवार ओळखला जातो. तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं बघा, सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले काम काय करायचं तर घराची स्वच्छता करायची. आता स्वच्छता करायची म्हणजे काय, झाडलोट करायचं. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले तर आपला जो उंबरठा असतो किंवा आपलं जे अंगण असतं त्या अंगणामध्ये पाणी शिंपडायचं आहे, जेणेकरून रात्रभर जी काही निगेटिव्हिटी ते थांबलेली आहे ती निगेटिव्हिटी घरात येणार नाही. पहिलं काम काय करायचं, स्वतः आंघोळ वगैरे करून पहिलं दारामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. ते पाणी शिंपडत असताना त्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि मग ते पाणी तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये शिंपडायचं आहे. अंगणामध्ये पाणी शिंपडून झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. आता हळदीचं लेपन करत असताना ते लेपन कसं करायचं तर हळद घ्यायचं, गोमूत्र घ्यायचं आणि त्याचं थोडंसं पाणी त्यामध्ये टाकायचं आणि त्याचं लेपन तुम्हाला पूर्ण उंबरट्यावर करायचं आहे. बघा, ही सेवा ज्या घरामध्ये दर गुरुवारी होते ना, त्या घरातून कधीही लक्ष्मी बाहेर जात नाही आणि अखंड वास्तव्य तिथे माता लक्ष्मी करत असते. आलेला पैसा त्या घरामध्ये टिकून राहतो. इतकी ताकद या सेवेमध्ये आहे. रोज ही गोष्ट करणं शक्य नाही, मला पण माहिती आहे, पण गुरुवारच्या दिवशी नक्की ही सेवा करा. खरंच सांगते, खूप सुंदर अनुभव येईल. तर अशा प्रकारे सडा वगैरे मारून झाल्यानंतर छानपैकी रांगोळी तुम्हाला काढायची आहे. रांगोळी आपण रोज काढतच असतो, पण गुरुवारच्या दिवशी या सगळ्या गोष्टी म्हणजे अशा क्रमाने झाल्या पाहिजेत. तर बघा, हळदीचं लेपन झालं. हळदीचं लेपन झाल्यानंतर छान उंबरट्याची तुम्हाला पूजा करायची आहे. पंचोपचार, हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून उंबरट्याची तुमच्या पूजा करायची आहे, कारण आपली माता लक्ष्मी जी आहे तिथूनच प्रवेश करत असते. आता हळदीचं लेपन झाल्यानंतर काय करायचं बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर तुळस असते, जी विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते. भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. तर पहिल्यांदा तुळशीला पाणी घालायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला 11 वेळा तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. बघा, ज्या घरामध्ये ही सेवा गुरुवारी तर झाल्यावर तर अनुभव येईलच, पण रोज जर तुमच्या घरामध्ये ही सेवा घडली तर तुळशी मातेसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा तुमच्यावरती कृपा राहील आणि एक तुळशीमध्ये सुद्धा खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि जिथे तुळस असते ना तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते असं म्हटलं. जिथे तुळशीची पूजा होते तिथे साक्षात भगवान विष्णूंची पूजा झालेली असते असं म्हटलं जातं. तर तुम्हाला भगवान विष्णूंची आणि तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीलासुद्धा हळद, कुंकू, अक्षता वाहायचा आहे आणि मग तुम्हाला घरामध्ये यायचं आहे. आता घरामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा जो तुमचा मुख्य दरवाजा असतो तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा, त्याच्यावरती हळद कुंकूनं स्वस्तिक काढायचं आहे. बघा, स्वस्तिक हे असं प्रतीक आहे जे इतकं शुभचिन्ह आहे. बघा, एखाद्याच्या आपण घरात जातो आणि त्याच्या घरासमोर गेल्या त्याच्या दारावरती जर आपल्याला स्वस्तिक दिसलं किंवा स्वस्तिकचं चिन्ह दिसलं तर आपल्याला किती छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. तर त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा तुम्हाला हळद कुंकू
हळद कुंकू म्हणजे एकत्र करायचं आणि त्याचं हळद कुंकूचं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। तर अशा प्रकारे दर गुरुवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे। आता ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, अर्थात घरामध्ये यायचं आहे। घरामध्ये आल्यानंतर महाराजांची पूजा करायची आहे, म्हणजे देवपूजा करायची आहे। गुरुवार आहे तर अर्थात तुम्हाला महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल तर स्वच्छपैकी पुसून घ्यायचा आहे। मूर्ती असेल तर आवर्जून तुम्हाला अभिषेक करायचा आहे। बघा, रोज तुम्हाला अभिषेक करायला जमत नाही ना, तुम्हाला वेळ नाही ना, ठीक आहे, पण गुरुवारच्या दिवशी तुम्ही महाराजांना अभिषेक करा, महाराजांच्यावरती अभिषेक करा। तुम्ही दुधाने करा, पंचामृताने करा, मधाने करा, साध्या पाण्याने करा, पण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्ही आठवड्यातून एकदा कविना महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करा। ते अभिषेकाचं पाणी जे आहे ते तीर्थरूपी तुम्ही तुमच्या सगळ्या घरातल्या मंडळींना द्या। घरामध्ये थोडं थोडं शिंपडा प्रत्येक कोपऱ्यात। बघा, घरामध्ये ना असं एक नवीन चैतन्य येईल, घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाईल, खूप घरात प्रसन्न वातावरण वाटेल। ताई, तुम्ही या काय आम्हाला सांगताय? बघा, या अगदी छोट्या छोट्या जरी गोष्टी दिसत असल्या ना, तर या छोट्या गोष्टींनीच आपल्या घरामध्ये सुख, समाधान, पैसा, लक्ष्मी सगळं काही व्यवस्थित नांदत असतं। आपल्या घरातील आणि जिथे सुख असतं, समाधान असतं, तिथे आपल्या घरातील माणसंसुद्धा एकमेकांशी व्यवस्थित वागतात। बघा, आपण म्हणजे काही काही ठिकाणी वाटतं की म्हणजे आपण ऐकतो की ह्या घरात बाबा रोज भांडण होतात, रोज म्हणजे क्लेश होतो, तंटा होतो, तर तिथे या गोष्टी होत नाहीत। कुठेतरी या सेवा तिथे कमी पडत असतात आणि त्यामुळे या सेवा कमी पडल्यामुळे निगेटिव्हिटी त्या घरामध्ये वाढत असते। म्हणून आपल्या घरातली निगेटिव्हिटी काढण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि सेवेने आपल्या घरामध्ये खरंच सुख, समाधान, शांतता नांदणार, यात काही शंका नाही। आता महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करून झाल्यानंतर अर्थात गुरुवार आहे, तुम्हाला पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे। बघा, बऱ्याच कमेंट्स येतात की ताई, माझ्या घरामध्ये खूप मी कष्ट करतो पण पैसा टिकत नाही। अर्थात पैसा का टिकत नाही तुमच्याकडे? तर तुमचा गुरुग्रह जो आहे तो वीक म्हणजे असू शकतो, त्यामुळे तुम्हाला पैसा तुमच्या कडे टिकत नाही, हे त्यामागचं लक्षण असू शकतं। तर ज्याचा गुरुग्रह वीक आहे ना, त्याच्या आयुष्यात खूप काही संकट असतं, दुःख असतं, पण ज्याचा गुरुग्रह स्ट्रॉंग आहे त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीच कधीच कमी पडत नाही। म्हणून तुम्ही गुरुवारच्या दिवशी पिवळं वस्त्र परिधान करा, कारण पिवळा रंग हा आपल्या गुरूंशी संबंधित असतो। पिवळा रंग हा बृहस्पती देवांशी संबंधित आहे आणि बृहस्पती देवता हे देवांचे देवता आहेत, त्यामुळे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी पिवळा रंग आवर्जून तुम्ही पिवळी साडी घाला, पिवळा कुर्ता घाला, पंजाबी ड्रेस घाला, पण पिवळं वस्त्र तुम्हाला परिधान करायचं आहे। तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायच्या आहेत। गुरुवार आहे, तुम्हाला इतर दिवशी जमत नाही तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की केंद्रामध्ये जा। केंद्र, आता प्रत्येक गावात केंद्र असतं असं नाही, तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जा। आठवड्यातून एकदा तरी आपण आपल्या देवाचं दर्शन त्याच्या स्थानावर जाऊन घेतलं पाहिजे। बघा, आपल्याला माहिती आहे की आपल्या देवघरात महाराज आहेत, दत्त महाराज आहेत, सगळं आहे, पण त्यांच्या स्थानावर जाऊन तिथे थोडा वेळ बसून नामस्मरण करून एखादा अध्याय, एखादा ग्रंथ छोटा मोठा वाचून तिथून तुम्ही निघून या। बघा, तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये वाढेल, तुमच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता अजून वाढेल, तुमची जी काही मनावरील मळब आहे, ताण आहे, तणाव आहे, ते सगळं निघून जाईल। एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येईल, इतकी प्रभावी ताकद या गोष्टींमध्ये आहे। म्हणून गुरुवारच्या दिवशी तुम्ही नक्की केंद्रामध्ये जा, मठामध्ये जा, महाराजांच्यासाठी जाताना नारळ, खडीसाखर घेऊन जा, एखादं फूल जरी साधन नेलं तरी चालेल, महाराजांना अर्पण करा। महाराजांना सांगा की तुमच्या कृपेने मी खूप सुखी आहे, समाधानी आहे, तुमची सेवा माझ्या घरामध्ये रोज घडू दे, तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या घरावरती, परिवारावरती, मुलाबाळावरती राहू दे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला अपेक्षा नाही की मला काही मिळेल, माझी कष्ट करण्याची तयारी आहे, पण कष्टाची चीज होऊ दे आणि कष्ट करण्याची ताकद मला द्या, असं तुम्ही महाराजांच्याकडे मागायचं आहे। नाही मला आयतं हे मिळू दे, मला हे द्या, ते द्या, असं नाही, कष्ट करण्याची ताकद मला द्या। आणि ज्यावेळी आपण असं काही महाराजांच्याकडे मागू ना, त्यावेळी नक्कीच महाराज आपल्याला अपेक्षेपेक्षा आपल्या जास्त देत असतात। तर असं तुम्हाला केंद्रामध्ये, मठामध्ये जायचं, तिथे छानपैकी 10 मिनटं 15 मिनटं बसा। म्हणजे तुम्हाला वेळ नाही ना, संध्याकाळची आरती, तुम्हाला सकाळची संध्याकाळची आरती जमत नसली, आरती राहू दे, पण तिथे जाऊन एक 5 मिनटं बसा, छान वाटेल तुम्हाला, नामस्मरण करा, छान वाटेल। तर नामस्मरणाची ताकदसुद्धा खूप मोठी आहे। तर अशा प्रकारे गुरुवारी तुम्हाला केंद्रात, मठात जायचं आहे। त्यानंतर अर्थात गुरुवार आहे म्हटल्यावर आपल्या घरामध्ये स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तुम्हाला करायचं आहे। रोज आपण स्वामींचे 3 अध्याय सारामृताचे 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी जप करत असतो, पण काही ना
एवढी सेवासुद्धा रोज करायला जमत नाही, म्हणजे 3 अध्यायसुद्धा वाचायला काही लोकांना जमत नाहीत. पण गुरुवारच्या दिवशी तुम्ही एक दिवस लवकर उठा आणि एक पारायण तुम्ही गुरुवारच्या दिवशी करा. अखंड आठवड्याचं पारायण तुमच्याकडं, म्हणजे आठवड्याची सेवा तुमच्याकडून पूर्ण होईल. फक्त छोटे छोटे अध्याय आहेत स्वामीचरित्र सारामृतामध्ये. बघा, हा स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ आहे आणि अगदी छोटे छोटे 21 अध्याय आहेत. 21 अध्यायाचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि एक पारायण तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता. आणि गुरुवार आहे तर महाराजांच्या आवडीचा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकता. तर या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून गुरुवारी करायच्या आहेत. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपल्याला खूप मोठं समाधान मिळत असतं. बघा, पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण मनाचं सुख, मनाचं समाधान, मनाची शांतता सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पैशाने अजिबात विकत मिळत नाहीत. ह्या सेवेनेच आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळत असतात. म्हणून घरामध्ये सुख नांदण्यासाठी, समाधान नांदण्यासाठी, घरामधील मुलं बाळं सुखी राहण्यासाठी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी या सेवा आवर्जून करायच्या आहेत. इतर दिवशी नाही जमल्या तर गुरुवारच्या दिवशी वेळात वेळ काढून या सगळ्या गोष्टी करा. बघा, अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आणि अनुभव म्हणजे काय हो, तर अर्थात आपलं हे सुख समाधानच म्हणजे आपला अनुभव असतो. आणि ज्या घरामध्ये 2 वेळचं, बघा, एखाद्याला 2 वेळचं खायला पण मिळत नाही, पण जिथे मुलं तुमचं ऐकतात, जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या म्हणजे मागण्याची गरज पण तुम्हाला पडत नाही, सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत किंवा सगळं सुख तुमच्या हातात आहे, यापेक्षा मोठं काय आहे? पैसा जास्त असणं, दागिने असणं म्हणजेच काय, मोठी प्रॉपर्टी असणं म्हणजे सुख समाधान का? तर असं अजिबात नाही. बघा, ज्यांच्याकडे पैसा प्रॉपर्टी आहे त्यांच्या डोक्यावरती म्हणजे त्यांच्या मागे इतका त्रास आहे, तणाव आहे, मग त्या पैशाचा प्रॉपर्टीचा काय उपयोग सांगा? जिथे सुखच नाही, समाधानच नाही, मनाची शांतता नाही, 2 वेळचं अन्न असून पण ते खायला वेळ नाही, तर त्या पैशाचा प्रॉपर्टीचा काय उपयोग? तर असं मला थोडंसं विषयांतर झालं. तर ह्या गोष्टी काय आहेत त्या गुरुवारी करा आणि अनुभव घेऊन बघा. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती आपलं नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.